मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. तोंड काळे करायचे असेल तर दिल्लीत या, असे गमतीनेही म्हणायची सोय राहिलेली नाही. कारण आत्ता दिल्लीत आलात तर खरोखरच तोंड काळे होईल. धुके आणि धूर यांचे मिश्रण म्हणजे धुरके. या धुरक्यांचा अतिप्रचंड थर निर्माण झाला आहे. या थरातून गेलात की तुम्हाला काहीही दिसणार नाही. तुमच्या नाकातोंडात मात्र धूळ जात राहील. तुमचा चेहरा काळा होईल. तुम्ही थुंकलात तर तुमच्या तोंडातून काळी थुंकी बाहेर पडेल. प्रदूषणयुक्त अतिघातक हे वर्गीकरण देखील कमी पडेल. इतकी दूषित हवा तुमच्या छातीत दर सेकंदाला जाते. तुम्हाला फुफ्फुसाचे आजार कुठल्याही क्षणी होतील याची भीती मनात बाळगून आणि जीव मुठीत धरून तुम्ही दिल्लीत वापरता. तुम्हाला न्यूमोनिया झाला तर अवस्था आणखी वाईट. हे वाचून कोणालाही वाटेल की दिल्लीकर जिवंत कसे. परिच्छेद. दिल्लीकर हळूहळू मरू घातले आहेत. प्रदूषित हवेमुळे माणूस लगेच मरत नाही. विषारी वायू तुम्ही दररोज दर सेकंदाला नाकाने शरीरात घेत जाता. फुफ्फुसे कालांतराने कमकुवत होत जातात. दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार होऊन लोक मरतात. पण तशी कोणतीही आकडेवारी केंद्र सरकारकडे नसल्याचे अजबलेखी उत्तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने संसदेमध्ये याच हिवाळी अधिवेशनात दिले. कोरोनाच्या काळात प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी करोनाचा एकही रुग्ण दगावलेला नाही, असा अजब दावा यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला होता. तसाच हा भन्नाट दावा आहे. फक्त दिल्लीतच नव्हे, उत्तरेच्या संपूर्ण पट्ट्यात हवेची गुणवत्ता इतकी वाईट आहे की निकृष्टतेचे बहुधा नवे निर्देशांक तयार करावे लागतील. दरवर्षी दिल्ली, NCR आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो. मात्र तो राजकीय मुद्दा ठरत नाही. यावर्षी हवेच्या प्रदूषणाने दिल्लीकरांच्या संयमाची परिसीमा ओलांडली. आताही हा मुद्दा राजकीय झाला नाही तर 2047च्या कथित विकसित भारताच्या उद्दिष्टालाही अर्थ उरणार नाही, हे निश्चित. परिच्छेद. खरे तर यावेळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्येही दोन्ही सभागृहात दिल्लीतील प्रदूषणावर चर्चा करण्याची संधी चालून आली होती. रामजी वगैरे विधेयके संमत झाल्यानंतरही विधेयकांची सभागृहामध्ये गोंधळ घातला. हा गोंधळ बघून लोकसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करून टाकले.